नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत शंकर गोरडे यांच्या केळीच्या प्लॉट वरती. तर त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया कासार पाडळी शिवारामध्ये. नमस्कार. शंकर भाऊ, तुम्ही सांगू शकता का तुम्ही केळी किती दिवसाची आहे आता? ही 7 जूनची लागवड आहे सर. अच्छा. हा. याला खताचे किती डोस घेतले तुम्ही? 3 डोस झाले याच्यात. कोणते घेतलेले? DAP, दाणेदार 10-26, मायक्रोन्यूटन. आणि आपण बघू शकता हे केळी गंजलेले आहे. साधारणतः 4 ते 5 महिन्यामध्ये या केळी गंजलेल्या आहेत. आपण याच्यासाठी खर्च साधारणतः किती झाला आणि ड्रिचिंग कोणती कोणती केली होती? हे 1500 झाड आहे सर. याच्यासाठी खर्च झालेला आहे आपला आतापर्यंत 25 ते 30 हजारापर्यंत. खताचा डोस ते धरून. याच्यात आपण बियाण्याचं नाही धरले, आपले घरचेच गट्टू काढून लावलेले याच्यात. अच्छा, म्हणजे कंद लावलेले, कंद लागवड झालेली आहे. ठीक आहे. मग ते कट करून टाक ना, डबल या लागेल आपल्याला. शंकर भाऊ, आपल्याला या केळीबद्दल थोडी माहिती देता का? नमस्कार, मी शंकर गोरडे, कासार पाडळीतून शेतकरी बोलतोय. ही केळी आहे आपली 1500 झाडाची लागवड आहे. 7 जूनला लागवड केलेली आपण सर. कंद पद्धतीने लागवड केलेली आहे. आपलं घरचंच बेन आहे. हा, 6x5 वर लागवड केलेली आपली. बघा केळी झाड कोणतं बघा तुम्ही, सारखी लागवड झालेली आहे. 3ऱ्या महिन्यात त्याला मातीला भर दिलेली आपण. आपण बघू शकता हे बघा, कोणतं झाड बघा सर, असं नाही. आणि हे कम्प्लीट 5व्या महिन्यात केळी वेलेली आहे. ही कंद लागवडचा फायदा झालेला आहे आपल्याला. लोक म्हणतात नर्सरीतून रोपे घ्या, इकून घ्या, तिकून घ्या. नर्सरीतून कुठल्याही प्रकारच्या न घेता आपण ही कंद लागवड घरच्याच रोपाची तयार केली, लावली. हा, आतापर्यंत त्याला 3 डोस झालेले आहे सर. 10-26, पोटॅश, दाणेदार. हो. समोर मित्रांनो, चला समोर मी तुम्हाला दाखवतो. कोणतीही झाड बघा तुम्ही, याच्यात खराब झाड कुठलंही दिसणार नाही. लोक म्हणते ही छोटी मोठी लागवड होती, पण कुठलंही झाड कोणत्याही प्रकारचं खराब दिसणार नाही तुम्हाला. आपल्या प्लॉटला तुम्हाला व्हिजिट करायची असली, बालानगर कासार पाडळी रोड, धनगाव ते वावा, इकडे प्लॉट बघायला भेटेन आपला. कधी या रोडचाच प्लॉट आहे. कुठल्याही शेतकऱ्याला केळीविषयी काही माहिती विचारायची असली तर आपला संपर्क आहे 73 87 86 66 26. ठीक आहे.